हॅलो, आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो ना आज पुण्यामध्ये ना खूप पाऊस झाला. म्हणजे अचानकच झाला. 3 वाजेपासून तसं वातावरण होतंच, पण तरी खूप पाऊस झाला. मी तुम्हाला दाखवते की म्हणजे आता मला शूट नाही करता आलं, ते पाऊस एवढा होता म्हणून, कारण की कृष्णवी खूप रडत होती पावसामुळे, म्हणून मला तिला मोबाईल द्यायला लागला. त्यामुळे माझं शूट करायचं ते राहून गेलं. पण मी तुम्हाला दाखवते की असं केवढं ओलं झालं आहे असं म्हणून. सो हे असं सगळं पावसाने ओलं झालं आहे. तिथे तुम्ही बघू शकता की खूप असं पाणी साठवलं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की खूप पाऊस झाला होता असं म्हणून. खूपच म्हणजे भयानकच पाऊस. म्हणजे आय गेस सो मी ऐकलं कोणाला बाजूला बोलताना. म्हणजे आमच्या बाजूला एक भूमी नावाची मुलगी राहते, रूपा दीदीची मुलगी आहे ती. तर ती सांगत होती की गारा पडतात, म्हणजे आईस पडत होता असं म्हणून. तर ते आईस तर काही मला रेकॉर्ड करता नाही आलं. तुम्हाला माहितीच आहे कृष्णाईकडे मोबाईल होता म्हणून. पण मी दाखवते तुम्हाला, हे पाण्याच्या लेवलमुळे तुम्हाला समजेल. मग कृष्णाईचे पप्पा ऑफिसला गेले होते ॲज युजल. तर मग पाऊस येतोय म्हणून ते ना ऑफिसला जाताना म्हणजे येताना काय झालं, खूप पाऊस येत होता. मग त्यांनी मला फोन करून विचारलं की पाऊस येतोय का असं म्हणून. मग मी त्यांना हो बोलली की पाऊस खूप येतोय, तुम्ही नका येऊ. मग ते माझ्या दिराकडेच थांबले येताना. सो मग आता ती येतील. मग ते मला फोनवर बोलत होते, तू भजे करशील का, असं भजी खायची इच्छा होते असं म्हणून, मग कर असं. पण मग मी त्यांना फोनवर नाही बोलली, की म्हटलं ठीक आहे मी नाही करत असं, मला खूप कंटाळा आला असं. पण मग आपण चला आता भजी करू, म्हणजे त्यांना आपण सरप्राईज करू की हां, तर त्यांना छान वाटेल की ऑफिसमधून आले, अरे वा गरम गरम भजी भेटले असं म्हणून खायला. चला मग. सो मी इथे कांदा कट करून घेतला. मी मिरची नाही टाकली कारण कृष्णवी पण भजी खाते ना म्हणून. आणि मी सध्या काय करते, कोथिंबीर आणली ना की तिला छान वॉश करून घेते. थोडी असं जाडीच्या गाळणीमध्ये ठेवते आणि थोडेसे सुकू देते तिला, आणि मग कट करून तशीच एक कॉटनचा कपडा घेते. त्याच्यामध्ये बारीक कापून असं ठेवून देते, म्हणजे नेक्स्ट टाइम ते इझी पडतं यूज करायला. सो मी जे जळगाव आणि भुसावळ साईडला राहतात ना त्यांना माहितीच असेल हे पिठाचं नाव. सुगोकीचं पीठ येतं, रेडीमेड पीठ असतं. तर त्याच्यामध्ये फक्त कांदा भजी सॉरी कांदा मिरची आणि कोथिंबीर टाकायचं, मीठ वगैरे टाकायचं काहीच गरज नाही. आणि त्याच्यामध्ये मी ना थोडंसं टेस्टसाठी ना बडीशोप टाकते, तर खूप छान टेस्ट येते त्याची. सो इथे ना मीच आज कृष्णाईच्या पप्पांना सरप्राईज करणार होती की मी भजे केले म्हणून, पण त्यांनीच मला सरप्राईज इथे असं केलं की ते वडापाव घेऊन आले येताना, कारण की मला वडापाव खूप आवडतो खायला. स्पेशली मला भुसावळचा वडापाव आवडतो का, तर ते लोक ना मक्याच्या पिठात ते भजे सॉरी हे तळतात, वडे करतात. त्याच्यामुळे मला ते आवडतं. सो आजचा दिवस आमचा असाच पावसामध्ये छान गेला. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.